गेली 3 वर्ष झालं सातारा ते अक्कलकोट या मार्गे स्वामी समर्थांची दिंडी निघते. त्या दिंडी काढण्यामागचा उद्देश हा आहे की स्वामींचा जो काही उद्देश आहे, ज्या उद्देशानं स्वामींनी आपलं अक्कलकोटमध्ये समाधी घेतली, ती घेत असताना त्यांनी ज्या ज्या काही तत्वांचं जे काही त्यांनी लोकांना उद्देश केला, त्या उद्देशाचं प्रसार झाला पाहिजे. या उद्देशानं सातारा ते अक्कलकोट या मार्गे दिंडी सोहळा निघतो. हे दिंडीचं 3रं वर्ष आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही दिंडी सोहळ्यामध्ये लोकांचा सहभाग आहे आणि उत्कृष्टपणे आम्ही 3 वर्ष झालं दिंडी सोहळा पार पाडतो. यामध्ये दीपकांना जोशी सातारचे आहेत, ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. संभाजी देसाई अतिशय चांगल्या पद्धतीनं काम पाहत आहेत या दिंडी सोहळ्याचं आणि एकत्रित सगळ्यांचं सहकार्य आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे सर्वजण चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात आणि इथून पुढेही चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य राहील अशी मी. साधारण रोज किती चाललं होतं? दररोज किमान चालणं आमचं 25 ते 30 किलोमीटरचं आहे आणि ते एकंदरीत आम्ही 10 दिवसामध्ये पूर्ण करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी जे काही पावसामुळं अतिवृष्टी झाली, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या शेतकऱ्यांना स्वामींनी संधी द्यावी, त्यांचा उद्धार व्हावा, त्याचप्रमाणे त्यांचा मुलाबाळांना चांगलं स्वामींनी सहकार्य करावं, एवढी मी स्वामी चरणी प्रार्थना करतो या दिंडीच्या वतीनं आणि थांबतो.